कधी एखादी घटना आपल्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकते. ही कथा आहे जानकीची, एका साध्या मेहनती मुलीची, जिचं आयुष्य एका भयानक घटनेने हादरून गेलं. पण तिच्यासाठी लढणारे काही धैर्यवान लोक होते, ज्यांनी सत्याच्या शोधात कुठलीही कसर ठेवली नाही. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत जानकी वर्सेस स्टेट ऑफ केरळ. तर चला तर जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. कथेच्या सुरुवातीला आपण पाहतो की फ्रान्सिस नावाचे एक फादर राज्यातील मोठे वकील डेव्हिड यांना भेटायला येतात. फादर डेव्हिडला सांगतो की अलीकडे लोकांचा देवावरचा विश्वास कमी होत चाललाय आणि तो विश्वास टिकून ठेवण्याची गरज आहे. मी ज्या भागातून आलो आहे त्या भागातील चर्चच्या आसपास अजूनही झोपड्या आहेत. त्या चर्चला बांधून खूप वर्ष झाली आणि आता तो चर्च खूप भव्य झाला आहे, पण आसपास राहणारे लोक अजूनही तसंच जगत आहे. यावर वकील डेव्हिड सांगतो की त्या लोकांना शिक्षण मिळालं असतं तर ते शिकून काहीतरी बनले असते आणि त्यांचं जीवन बदललं असतं. पण काही लोक असे असतात जे इतरांना वर येऊ देत नाही आणि त्यांच्या आयुष्याशी खेळ करतात. आता इथे फादर फ्रान्सिस मूळ मुद्द्यावर येतो आणि बोलतो की चर्च आणि फादरवर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या प्रकरणात तुला पडण्याची काही गरज नाही, नाहीतर लोकांचा देवावरचा विश्वास संपून जाईल. पण डेव्हिड सांगतो यात तर चूक तुमचीच आहे आणि मला देवावर नाही तर गुन्ह्यांवर राग आहे. जिथं काही चुकीचं होईल तिथं मी नक्कीच आवाज उठवेन. ठीक आहे, आता तुम्ही येऊ शकता. हे ऐकून फादर फ्रान्सिस रागाने तिकडून निघून जातो. पुढच्या दृश्यात आपण पाहतो की बरेच लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर गोंधळ घालतात. पोलीस त्यांना थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. मीडिया देखील तिथे पोहोचते आणि रिपोर्टिंग सुरू करते. त्यांच्याकडून आपल्याला कळतं की चर्चमधील एका ननसोबत खूप वाईट घटना घडली आहे. तिच्यासोबत काही लोकांनी अत्याचार केला आणि अशा घटना चर्चमध्ये खूप जास्त वाढल्या होत्या. या संदर्भात फादर फ्रान्सिसला अटक करण्यात आली होती, पण लोकांना विश्वास नव्हता की फादर काही चुकीचं करू शकतो. म्हणून हे लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन पोलिसांच्या विरोधात घोषणा देत होते, तर काही लोक महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांना शिव्या देत होते. आता पोलीस स्टेशनच्या आत आपण पाहतो तर तिथं खूप तणावाचं वातावरण होतं. कमिशनर उपस्थित नसल्यामुळे उरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हा सगळा प्रकार हाताळावा लागत होता. बाहेर मीडिया सांगत होती की शहरातील मोठे वकील डेव्हिड काही वेळात इथे येणार आहे, अशी बातमी मिळाली आहे. दुसऱ्या बाजूला आपण एका आमदाराला पाहतो जो आपल्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून सांगतो की काही झालं तरी त्या वकील डेव्हिडला स्टेशनच्या आत पोहोचू देऊ नकोस. तेव्हा तो अधिकारी विचारतो, मी यात काय करू शकतो? इथे खूप लोक आणि मीडिया आहे. आमदार म्हणतो, तू तिथं भांडण करून गोंधळ उभा कर, दंगलीसारखं वातावरण तयार कर, जेणेकरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल आणि कोणी काही करू शकणार नाही. अशा प्रकारे तो त्याला तिथं बखेडा उभा करण्यास सांगतो. आता आपण पाहतो की वकील डेव्हिड पोलीस स्टेशनजवळ पोहोचतो. मग तो मीडियाकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागतो. पण त्याचवेळी एक माणूस अतिशय घाईत पोलीस स्टेशनच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्या धडपडीत त्याचा पाय अडकून तो खाली पडतो. पोलीस सगळ्यांना थांबवत होते, पण त्या गर्दीत काही लोकांच्या पायाखाली तो माणूस तुडवला जातो. तुडवल्यामुळे त्याला गंभीर दुखापत होते. पोलीस लगेचच त्याला कसंबसं उचलून हॉस्पिटलला घेऊन जाऊ लागतात. पण तोपर्यंत तिथं खूप मोठा गोंधळ झालेला असतो. गर्दीतला एक माणूस तर वकिलावर हेल्मेट फेकून मारतो. म्हणजे तिथे पूर्णपणे भांडणाचं वातावरण तयार झालेलं होतं. तेव्हा पोलीस वकिलाला सांगतात, डेव्हिड सर, तुम्ही परिस्थिती समजून घ्या. तुम्ही आत जाऊ शकत नाही. तुमच्या सिक्युरिटीसाठी सांगतोय, तुम्ही परत जा. माहोल खूपच बिघडल्यामुळे डेव्हिडला परत जावं लागतं. थोड्या वेळाने आपण पोलीस स्टेशनमध्ये पाहतो की एक वरिष्ठ अधिकारी प्रकाशला रागवतो. तो म्हणतो, बाहेर लोकांना कंट्रोल करण्याची जबाबदारी तुझ्याकडे होती. मग त्या माणसाचं काय झालं ज्याला हॉस्पिटलला नेलं? जर त्या माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोण घेईल? तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना? इतक्या टीव्हीवर बातमी येते की पोलीस स्टेशनजवळ झालेल्या गर्दीत जखमी झालेल्या माणसाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी पोलीस स्टेशनमध्ये जानकी नावाची एक मुलगी तक्रार नोंदवण्यासाठी आली होती. टीव्हीवरची ही बातमी पाहताच ती तिथेच बेशुद्ध पडते, कारण ज्याचा मृत्यू झाला होता तो माणूस म्हणजे जानकीचेच वडील होते. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून ती पूर्णपणे हादरून जाते. पोलीस स्टेशनमध्ये जानकीसोबत नवीन नावाचा एक मुलगाही आला होता. मग पोलीस लगेचच जानकीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात आणि तिच्यासोबत आलेला नवीन देखील तिथे पोहोचतो. ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तेव्हा आपण डॉक्टर रीना यांना पाहतो. ते असं कनकराजला सांगतात की तुम्ही जी जानकी नावाची मुलगी आणली आहे तिच्यावर जबरदस्ती झाली आहे आणि तीही अनेक वेळा. हे 2 ते 4 जणांनी केलं असू शकतं किंवा कदाचित एकाच माणसाने वारंवार केलं असावं. हे ऐकून ऑफिसर कनकराज थोडा अस्वस्थ होतो आणि म्हणतो, मी तिच्या नातेवाईकांना घेऊन येतो. मग तो बाहेर जाऊन जानकीसोबत आलेल्या नवीन नावाच्या मुलाची चौकशी करतो. नवीन सांगतो, मी माझ्या मित्राला भेटायला जात होतो तेव्हा मला जानकी रेल्वे स्टेशनवर भेटली. तिने तिच्या वडिलांना फोन करण्यासाठी माझा फोन वापरला, पण ती खूपच घाबरलेली दिसत होती. म्हणून मी तिची हेल्प करण्यासाठी तिच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये आलो. जानकी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचण्याआधीच तिचे वडील तिथे पोहोचले होते, पण गर्दीत झालेल्या गोंधळामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नवीन आणि जानकीच्या नातेवाईकांना डॉक्टरकडे नेलं जातं. डॉक्टर त्यांना सांगतात की या घटनेला काही दिवस झाले आहेत, त्यामुळे गुन्हेगाराचा DNA नमुना मिळणं कठीण आहे. पुरावे मिळवण्यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील.
अधिकारी म्हणतो की ही केस खूपच संवेदनशील आहे, त्यामुळे ती सिक्रेटच ठेवा. पण मंडळी, कसं कोण जाणे ही बातमी बाहेर पसरते. आपण पाहतो की न्यूज रिपोर्टर हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचलेले असतात आणि त्यांना कळतं की पोलीस एका मुलीला घेऊन इथे आले आहेत आणि तिच्यावर जबरदस्ती झाली आहे. तसेच पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दुसऱ्या बाजूला आमदार डेव्हिडला बोलवून त्याला धमकावतो आणि फादर फ्रान्सिसवर केस चालू नकोस, तू ही केस मागे घे असं बोलतो. पण डेव्हिड म्हणतो की मी तुझ्या धमकीला घाबरणार नाही. ज्यांनी त्या ननसोबत गैरवर्तन केलं आणि तिच्यासारख्या इतर महिलांवरही अत्याचार केले आणि त्यात जे कोणी सामील असेल त्यांना मी शिक्षा मिळवून देणारच असं सांगून तो तिकडून निघून जातो. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अधिकारी कनकराज जानकीच्या मित्रांना बोलून चौकशी करतो. तिचे फ्रेंड्स लक्ष्मी आणि साक्षी सांगतात की आम्ही कॉलेजमध्ये एकत्र शिकलो होतो. त्यानंतर आम्ही बेंगळूरला नोकरीसाठी गेलो. तिथे आम्ही खूप मजा केली आणि IT कंपनीत काम करत सुखाने राहत होतो. त्या कंपनीत टीम लीडर वेंकटसोबत जानकीची खूप चांगली मैत्री होती, कारण वेंकट कॉलेजच्या काळात आमचा सिनियर होता आणि आम्ही त्याला आधीपासूनच ओळखत होतो. काही दिवसांपूर्वी जानकी तिच्या वडिलांना भेटायला केरळला आली होती आणि तिच्या गावात एक सण होता, त्यामुळे आम्ही दोघीही इथे आलो होतो. यानंतर ती आम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडायला आली होती. जाताना आम्ही एका बेकरी आणि कोल्ड ड्रिंकच्या दुकानात ज्यूस पिण्यासाठी थांबलो. त्या ज्यूसमध्ये साखर खूपच कमी होती, म्हणून आम्ही ही गोष्ट दुकानदाराला सांगितली. पण त्या लोकांनी आमचा ज्यूस पिला आणि मग रूडली बोलू लागले, नाही नाही, हा ज्यूस तर फारच गोड आहे. त्या ज्यूसच्या दुकानात काही मुलंही होते, जे आम्हालाच एकटक बघत होते. हे सगळं बघून आम्ही त्रासून तिकडून निघून गेलो आणि बसमध्ये बसून तिकडून निघालो. त्यानंतर जानकीसोबत काय घडलं हे आम्हालाही माहिती नाही आणि आता जेव्हा आम्हाला कळलं की जानकीसोबत गैरप्रकार झाला आहे, तेव्हा आम्ही लगेचच इथे आलो. यानंतर आपण पाहतो की जानकीला शुद्ध येते आणि ती घरी येते. वडिलांच्या मृत्यूमुळे ती आणखीनच दुःखी होते. त्यानंतर तिच्या वडिलांचा अंतिम संस्कार होतो आणि तिच्या त्या 2 मैत्रिणी काही दिवसांनी तिकडून निघून जातात. यानंतर अधिकारी मॅथ्यू नावाचा पोलीस अधिकारी जानकीकडे चौकशीसाठी येतो. तो सांगतो की तुझ्या मेडिकल रिपोर्टच्या आधारे गैरप्रकाराचा गुन्हा नोंदवला गेला आहे, पण आम्हाला तपशीलवार सांग की तुझ्यासोबत नेमकं काय घडलं होतं. मग जानकी सांगायला सुरुवात करते. त्या रात्री तिने आपल्या मैत्रिणी लक्ष्मी आणि साक्षीला बसमध्ये बसवलं, पण त्याच वेळी तिला आठवलं की तिचा मोबाईल हरवला आहे आणि कदाचित तो मोबाईल त्या दुकानातच राहिला असेल, म्हणून ती पुन्हा त्या ज्यूसच्या दुकानात गेली. दुकानाच्या आत जाऊन तिने मालकाला आवाज दिला, पण तिथे कोणीच नव्हतं. इतक्यात अचानक मागून कोणीतरी येऊन तिच्या चेहऱ्यावर बेशुद्ध करणारा स्प्रे मारला आणि लगेचच तिचं तोंड झाकल्यामुळे ती बेशुद्ध होते. मग जानकीसोबत गैरकृत्य करून तिला रेल्वे स्टेशनवर फेकून दिलं जातं. ही गोष्ट जानकीच्या घरी कळताच मोठा गोंधळ उडतो. जानकी आणि तिचं कुटुंब खूपच दुःखी होतं. सुरुवातीला तिचे काही नातेवाईक पोलिसात तक्रार देण्याच्या विरोधात होते, पण जानकी आणि तिचे वडील गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचं ठरवतात. ते लोक ट्रेनने जात असताना एका ठिकाणी जानकी वॉशरूमसाठी उतरते, पण तेवढ्यात ट्रेन निघून जाते आणि तिचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचतात. तेव्हा रेल्वे स्टेशनवर जानकीला नवीन नावाच्या एका मुलाकडून मदत मिळते आणि ती त्याच्यासोबत थेट ठाण्यात येते. पण तोपर्यंत तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. ही बातमी टीव्हीवर पाहून ती बेशुद्धच पडते आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. इथे अधिकारी तिच्याकडे विचारतो की तुला त्या माणसाबद्दल काही आठवतं का? त्याचा आवाज, काही खून वगैरे? जानकी सांगते की त्याने अचानक माझं तोंड झाकलं आणि औषधाचा स्प्रे केल्यामुळे मला काहीच दिसलं नाही आणि मी बेशुद्ध झाले. दरम्यान आपण अधिकारी प्रकाशला पाहतो. जेव्हा तो पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याच गोंधळात जानकीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या मृत्यूबद्दल तो स्वतःला दोषी मानत असतो आणि ड्युटीवर असताना एका माणसाचा मृत्यू झाल्यामुळे त्याला 6 महिन्यासाठी सस्पेंड केलं जातं, कारण त्याने आपली ड्युटी नीट पार पाडली नव्हती. त्यामुळे प्रकाश जानकीला भेटून तिच्या वडिलांसोबत जे काही झालं त्याबद्दल माफी मागायचं ठरवतो. इकडे सर मॅथ्यू त्या ज्यूसच्या दुकानात जाऊन मालक टोनी आणि कुरूप यांच्याशी चौकशी करतो. ते सांगतात की त्या मुलीचं इथं भांडण झालं होतं, पण आम्ही तिच्यासोबत काही गैरवर्तन केलेलं नाही आणि आमचा यात काही हात पण नाही. पण तेवढ्यात पोलिसांना दुकानाच्या आत बेशुद्ध करणारी औषधं सापडतात. त्यामुळे पोलीस त्या दोघांना पकडून थेट ठाण्यात आणतात आणि त्यांना खूप मारहाण करतात. आता जानकीचा जो फोन हरवला होता त्याबद्दल विचारतात आणि जानकीसोबत जे गैरकृत्य झालं होतं त्याबद्दल खरी माहिती द्यायला सांगतात. पण खूप मार खाल्ल्यानंतरही ते दोघं म्हणतात, सर कृपया आम्हाला सोडा, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही तर रात्री 9 वाजता दुकान बंद करून तिकडून निघून गेलो होतो. आता इथे पोलिसांना गुन्हेगार सापडत नव्हता आणि जानकी खूपच त्रस्त होती. इथे आपण नवीनला पाहतो, जो जानकीची मदत करण्यासाठी तिला आपल्या घरी घेऊन जातो आणि कोर्टात केस फाईल करण्याचा सल्ला देतो, जेणेकरून तिला न्याय मिळू शकेल. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो की कोर्टात खटला सुरू होतो. जानकीसोबत जे झालं होतं ते सर्वांना लगेच सांगितलं जातं. पण इथे शहरातील सर्वात मोठा वकील डेव्हिड त्या दुकानाच्या दोन्ही मालकांसाठी लढत असतो, ज्यांना आरोपी मानून अटक करण्यात आली होती. ही एक धक्कादायक गोष्ट होती. सुरुवातीला डेव्हिड डॉक्टर मॅडमला कटघरात बोलवून त्यांना विचारतो, रिपोर्टमध्ये आढळलं आहे की मुलीच्या शरीरात ड्रग्ज आढळले आहेत,
तर सांगा हे ड्रग्ज का वापरले जातात. डॉक्टर सांगतात क्लोरोफॉर्मने जास्त वेळ बेशुद्ध ठेवता येत नाही, त्यामुळे ड्रग्ज देऊन कोणत्याही व्यक्तीला जास्त वेळ त्या अवस्थेत ठेवता येतं, त्यामुळे त्या व्यक्तीला जास्त वेळ शुद्ध येणार नाही. पण आता वकील डेव्हिड म्हणतो पण याशिवाय हे ड्रग्ज प्लेजरसाठी देखील वापरले जातात असं रिसर्चमध्ये आढळलं आहे. मग तो डॉक्टरला विचारतो मुलीच्या शरीरावर ज्या खुणा आढळल्या आहेत त्यातून काय समजतं. डॉक्टर सांगतात त्या मुलीसोबत 3-4 लोकांनी गैरकृत्य केलं असावं किंवा कदाचित एकाच व्यक्तीने वारंवार केलं असावं, नक्की सांगता येत नाही. तेव्हा डेव्हिड या सर्व मुद्द्यांची नोंद घेण्यास सांगतो. यानंतर तो ही केस हाताळणाऱ्या पोलीस अधिकारी मॅथ्यूला प्रश्न विचारतो. मॅथ्यू सांगतो आम्ही त्या दुकानात जाऊन तपास केला, तेव्हा तिथे आम्हाला बेशुद्ध करणारी औषधं सापडली, याशिवाय आम्हाला काहीच सापडलं नाही. तेव्हा डेव्हिड म्हणतो एका ज्यूसच्या दुकानात बेशुद्ध करणारी औषधं कशी मिळू शकतात. नक्की ती औषधं कुणीतरी आधीपासून तिथे ठेवली असतील आणि त्याच दुकानाजवळ आरजी मॉलच्या मालकाचा मुलगा किशोर आणि त्याचे मित्र देखील होते. मग तुम्ही त्यांच्याबद्दल चौकशी का केली नाही. खरं तर त्या पोलीस अधिकाऱ्याला मॉलच्या मालकाकडून फोन आला होता की त्याच्या मुलाचं नाव या केसमध्ये कुठेही येऊ नये. कदाचित त्या मुलांचा या प्रकरणाशी काही संबंध नसावा, पण इथे पोलिसांनी तपास करताना हलगर्जीपणा केला होता. यानंतर डेव्हिड त्याला विचारतो या केसचा तपास करताना तुला अजून काय कळलं. जानकी तिच्या मैत्रिणींना बसमध्ये बसून घरी जाण्यासाठी निघणार होती, तेव्हाच तिला लक्षात आलं की तिचा मोबाईल हरवला आहे. मग ती साधारणतः 10:30च्या सुमारास त्या दुकानात पोहोचली, मोबाईल शोधू लागली आणि दुकानाच्या मालकाला आवाज दिला, पण तिथे कोणीच नव्हतं. तेव्हाच अचानक मागून कोणीतरी येऊन तिच्यावर औषधाचा स्प्रे केला आणि तिला बेशुद्ध केलं. जानकीने आम्हाला सांगितलं की ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान घडली होती. मग याच गोष्टीला चुकीचं ठरवण्यासाठी डेव्हिड त्या दुकानाच्या दोन्ही मालकांना म्हणजे आपल्या क्लायंट्सना कटघऱ्यात बोलावतो. तो दुकानाच्या मालकांना विचारतो सांगा तुम्ही दुकान किती वाजता बंद करता. खरं तर जानकीसोबत जे गैरकृत्य झालं ते याच दोघांनी केलं असावं असा पोलिसांचा संशय होता, पण त्या दोघांचं म्हणणं होतं की त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही. ते सांगतात आम्ही रात्री 9 वाजता दुकान बंद करतो आणि त्या दिवशीही मंदिरात उत्सव असल्याने आम्ही 9 वाजताच दुकान बंद करून निघून गेलो. हे सिद्ध करण्यासाठी डेव्हिड त्यांच्या दुकानाचा सीसीटीव्ही फुटेज न्यायाधीशांना दाखवतो. त्यातही दिसतं की 9 वाजता दुकानाचं शटर बंद करण्यात आलं होतं. मग जानकी 10:30 वाजता तिथे कशी काय आली. तिचं म्हणणं होतं की 10:30 वाजता दुकानात ती पोहोचली तेव्हा दुकान उघडं होतं, पण सीसीटीव्हीने दाखवलं की दुकान 9 वाजताच बंद झालं होतं. यावरून हे सिद्ध होतं की दुकानाचे मालक निर्दोष आहे, म्हणजे कदाचित जानकीसोबत कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीनेच गैरकृत्य केलं असावं. त्यानंतर न्यायाधीश पुढील तारखेला सुनावणी ठेवतात. कोर्टातून बाहेर आल्यावर अधिकारी प्रकाश जानकीशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण जानकी आधीच खूप त्रस्त असल्यामुळे ती त्याच्याशी बोलत नाही आणि तिकडून निघून जाते. त्याचवेळी मीडियावाले डेव्हिडला थांबून विचारतात मागच्या वेळी तुम्ही चर्चच्या फादर विरुद्ध केस लढवली होती आणि आता या मुलीविरुद्ध केस लढत आहात, याचा अर्थ तरी काय. डेव्हिड उत्तर देतो जिथं सत्य असतं तिथं मी त्याच्या बाजूने लढतो. काय बरोबर आहे काय चूक आहे हे मला तुम्ही शिकवण्याची काही गरज नाही असं सांगून तो तिकडून निघून जातो. काही दिवसांनी पुन्हा सुनावणी सुरू होते. यावेळी डेव्हिड जानकीला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारू लागतो. तो म्हणतो तुझ्या ऑफिसमध्ये जो टीम लीडर आहे व्यंकट, त्याच्याशी तुझी खूप चांगली मैत्री होती. जानकी सांगते हो, आम्ही एकत्रच काम करत होतो. तो आमच्या कॉलेजचा सिनियर होता म्हणून आमची चांगली मैत्री होती. पण डेव्हिड म्हणतो तू इथे तुझ्या वडिलांना भेटायला आली होतीस आणि 2 दिवसांपेक्षा जास्त थांबली होतीस. कोणत्याही ऑफिसमध्ये इतक्या दिवसांची सुट्टी मिळत नाही, पण तुला मिळाली, म्हणजेच तुझा टीम लीडर तुझ्यावर फारच मेहरबान होता. मला वाटतं तुमच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी होतं, कदाचित शारीरिक संबंध सुद्धा असतील. हे ऐकून जानकी खूपच व्यथित होते. ती म्हणते हे खरं नाही, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, त्या पलीकडे काहीच नाही. मग डेव्हिड एक धक्कादायक गोष्ट सांगतो की जानकी प्रेग्नंट आहे आणि तिने प्रभावती हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला होता. यावर जानकी न्यायाधीशांना ओरडून सांगते मी फक्त मेडिकल चेकअपसाठी तिथे गेले होते, गर्भपातासाठी नाही. माझ्या विरुद्ध जे काही सांगितलं जातंय ते सरळ सरळ खोटं आहे. पण डेव्हिड न्यायाधीशांना सांगतो तिने सांगितलेल्या गोष्टींची चौकशी केल्यावर त्या चुकीच्या ठरतात. तिच्या बोलण्यात काहीही सत्य नाही. कदाचित तिच्या आधीपासूनच शारीरिक संबंध असतील जे ती इथे लपवत आहे आणि जेव्हा तिच्यासोबत ही घटना घडली त्यावेळेबाबतही तिचं विधान जुळत नाही. त्यामुळे आधी या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि नंतरच ही केस पुन्हा कोर्टात यायला हवी. हे ऐकल्यावर न्यायाधीश ठरवतात की आधी नीट तपास करून दोषीला पकडून त्याच्या विरुद्ध ठोस पुरावे सादर करावेत. अशा रीतीने ही केस काही काळासाठी बंद केली जाते. न्यायाधीशांचा निर्णय ऐकून जानकी तणावाखाली येते. हे सगळं तिला सहन होत नाही आणि ती तिथेच बेशुद्ध पडते. मग तिला घरी आणलं जातं. आता जानकीला न्याय मिळेल अशी काहीच आशा उरलेली नव्हती. पण इथे आपण नवीन आणि त्याची बहीण सायरा यांना पाहतो. ते वकील डेव्हिडला भेटायला येतात आणि विचारतात सर तुम्ही कोर्टात असं काय केलं. जानकीसोबत खरंच अन्याय झाला आहे, तिच्या सगळ्या गोष्टी खोट्या नाहीत.
खरंच तिच्यावर अत्याचार झाला आहे. फक्त कोणी केला हे माहिती नाही. आणि प्रभावती हॉस्पिटलमध्ये मीच तिला नेलं होतं आणि गर्भपाताची गोष्ट मीच सांगितली होती. ऑपरेशन करण्याचा तिचा कोणताही निर्णय नव्हता. सर, कृपया ही केस पुन्हा नीट अभ्यासा आणि जानकीला न्याय मिळवून देण्यासाठी आमची मदत करा. साराच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर डेव्हिड ठरवतो की तो या केसची सत्यता शोधून काढेल. तो आपल्या टीमसोबत मिळून तपास करेल आणि जानकीला न्याय मिळवून देईल. म्हणून तो ही केस आपल्या एका हुशार मैत्रिणीकडे, जे एक उत्तम वकील आहे, निवेदिता, हिच्याकडे सुपूर्द करतो आणि स्वतः मागे राहून या केस संबंधी तपास सुरू करतो. तो ऑफिसर प्रकाश आणि आपल्या टीमसोबत सर्व पुरावे शोधू लागतो. इथे आपण पाहतो की ऑफिसर प्रकाश जानकी आणि तिच्या मित्रांना भेटायला जातो. तो जानकीला म्हणतो, त्या दिवशी पोलीस स्टेशनच्या बाहेर गोंधळात तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला. मला माफ कर. त्यावेळी मी सगळी ड्युटी सांभाळत होतो, पण मी माझं कर्तव्य नीट पार पाडू शकलो नाही. पण मी वचन देतो, या केसमध्ये सत्य शोधण्यात मी तुझी नक्की मदत करेन. यानंतर तो जानकी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीच्या टीम लीडरला व्यंकटला भेटायला जातो. प्रकाश व्यंकटला म्हणतो, जानकी आणि तुझी खूप चांगली मैत्री होती, पण तिच्यासोबत एवढी वाईट घटना घडली तरीही तू तिला एकदाही भेटायला आला नाहीस किंवा तिला फोनही केला नाहीस. व्यंकट सांगतो, सर, मी खूप बिझी होतो. माझे फॉरेन कंपनीसोबत काही इंटरव्ह्यूज होते आणि हे सगळं झाल्यानंतर मी जानकीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद येत होता. मग मला कळलं की तिच्यासोबत वाईट प्रकार घडला आहे आणि तिचा फोन हरवला आहे. तेव्हापर्यंत काही महिने निघून गेले होते. हे ऐकून ऑफिसर प्रकाश तिकडून निघून जातो. यानंतर वकील डेव्हिड सोबत काम करणाऱ्या गुरुला फोन करून विचारतो, जानकीचा जो फोन हरवला होता त्याबद्दल काही कळलं का? प्रकाश सांगतो, अजून त्याबद्दल काही कळलं नाही, पण मी त्या फोनबद्दल तपास करण्याचा प्रयत्न करतोय. मग तो व्यंकटचा फोन नंबर घेऊन त्याच्या 1.5 महिन्याच्या लोकेशन हिस्ट्री काढतो. त्यातून त्याला कळतं की व्यंकट बेंगळुरूहून केरळला आला होता आणि जानकीचा पाठलागही करत होता. इथे काहीतरी गडबड होती, कारण व्यंकटने तर सांगितलं होतं की तो इंटरव्ह्यू देण्यात बिझी होता. मग त्याची लोकेशन केरळमध्ये कशी दिसत होती हे कळल्यावर नवीन आणि ऑफिसर प्रकाश त्याला पकडायला जातात. दोघांना पाहताच व्यंकट पडायला लागतो, पण ते दोघेही त्याचा पाठलाग करून त्याला पकडतात आणि जोरात मारतात. मग त्याला एका खोलीत नेऊन बांधून ठेवतात. जानकी त्याला पाहून खूपच रागाने ओरडते. डेव्हिड मात्र हे सगळं गुपचूप बघत होता. त्यानंतर केस हायकोर्टात पोहोचतो. ॲडव्होकेट निवेदिता जानकीची केस लढायला सुरुवात करते आणि त्यांना जानकीचा फोनही मिळतो. काही दिवसांपूर्वीच तो फोन ॲक्टिवेट झाला होता आणि कुणीतरी तो फोन एका दुकानात विकला होता. त्यामुळे पोलीस जानकीच्या नंबरवर लक्ष ठेवून होते आणि फोन ॲक्टिव्ह झाल्यावर त्यांना लोकेशन मिळाला. त्यांनी तो फोन विकत घेणारा दुकानदार साजी याला पकडलं. कोर्टमध्ये ॲडव्होकेट निवेदिता साजीला विचारते, खरं सांग, तुझ्या दुकानात हा फोन विकायला कोण आला होता? साजी सांगतो, मॅडम, मला नीटसं आठवत नाही, कारण आमच्या दुकानात खूप लोक येतात. पण इतकं आठवतं की फोन विकताना त्या माणसाने चेहऱ्यावर मास्क घातला होता, त्यामुळे त्याचा चेहरा नीट दिसला नाही. त्यानंतर कटघऱ्यात ऑफिसर मॅथ्यूला बोलवलं जातं. तो सांगतो, आम्ही दुकानात तपास केला, पण काही विशेष मिळालं नाही. पण आता निवेदिताकडे मोठा पुरावा असतो. निवेदिता आणि तिच्या टीमने त्या ज्यूसच्या दुकानाच्या बाजूच्या सगळ्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले होते. ते ती न्यायाधीशांना दाखवते. ती सांगते, त्या रात्री एक गाडी त्या रस्त्यावरून गेली होती आणि तिच्या काचांवर आम्हाला स्पष्ट रिफ्लेक्शन दिसते. त्यातून कळते की ज्यूसचं दुकान उघडं होतं, कारण दुकानातील लाईट त्या काचांवर पडत होती आणि ही टायमिंग 10:30 ते 11:30चीच आहे. म्हणजे जानकीनं जसं सांगितलं होतं तसं त्यावेळी दुकान उघडं होतं आणि तेव्हाच तिच्यासोबत हा गैरप्रकार घडला होता. मक्कड घरात व्यंकटला बोलावण्यात येतं. निवेदिता त्याला विचारते, तू जानकीचा पाठलाग करत केरळमध्ये का आला होतास? इथेच एक मोठा ट्विस्ट येतो. सुरुवातीला व्यंकट सांगायला नकार देतो, पण निवेदिता म्हणते, तू जानकी आणि तिच्या मैत्रिणींच्या मोबाईलमध्ये जो सिक्रेट ॲप इन्स्टॉल केलास त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. त्या दुकानातून आम्हाला जो फोन मिळाला त्याची आम्ही सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली आहे. त्यामुळे आता तू सत्य सांगितलंस तर तुझ्यासाठी चांगलं होईल. मग व्यंकट सत्य सांगायला सुरुवात करतो. खरं तर व्यंकटने मुद्दाम ऑफिसमध्ये काम करत असताना चुपचाप जानकी आणि तिच्या मैत्रिणींच्या मोबाईलमध्ये एक सिक्रेट ॲप इन्स्टॉल केलं होतं. हा असा ॲप होता की ज्याच्या मदतीने व्यंकट त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत होता. जेव्हा जेव्हा त्यांच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन व्हायचा तेव्हा त्या मुली काय काय करत आहे हे तो पाहू शकायचा. त्यांचे खासगी व्हिडिओ पाहण्यासाठी व्यंकटने हे सगळं केलं होतं. आता जानकीचा मोबाईल त्या दुकानात राहण्याचं कारण असं होतं की जानकी काही सामान विकत घेत असताना तो मोबाईल तिथेच राहिला होता आणि चुकून त्याचा कॅमेरा ऑन झाला होता. दुकानाचा मालक शटर बंद करून गेल्यानंतर तिथेच काम करणाऱ्या एका मुलाने पुन्हा शटर उघडलं आणि त्याला तिथे जानकीचा मोबाईल मिळाला. पण त्या सिक्रेट ॲपमुळे त्या मुलाचा चेहरा मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला होता. मग तो मुलगा दुकान उघडून तिथे जवळ लपून बसला, कारण त्याला माहिती होतं की आपला मोबाईल घेण्यासाठी ती मुलगी इथे येईल. जानकी जेव्हा आपला मोबाईल घेण्यासाठी तिथे पोहोचली तेव्हा त्या मुलाने मागून येऊन तिला बेशुद्ध केलं. यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य करून तिला रेल्वे ट्रॅकजवळ फेकून दिलं.
ही गोष्ट समजल्यानंतर कोर्ट लगेचच त्या मुलाला पकडून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देते. ऑफिसर कनकराज त्या मुलाबद्दल चौकशी करतो. त्याला कळतं की तो मुलगा इथून थोड्या अंतरावरच्या एका गावात राहतो. पण तिथे काही दिवस देवीचा उत्सव सुरू होणार होता. त्यामुळे खूप लोकांची गर्दी होती आणि यावेळी त्याला पकडणं अवघड होतं. तरी सुद्धा ऑफिसर कनकराज त्याला पकडण्यासाठी त्या गावात पोहोचतो आणि त्याच्याबद्दल विचारपूस करतो. तेव्हाच आपण पाहतो की तो मुलगा साडी घालून लपून बसला आहे, जेणेकरून कोणी त्याला ओळखू नये आणि तो पकडला जाऊ नये. पण ऑफिसर त्याच्या घरापर्यंत पोहोचतो आणि त्याला पाहताच तो पडायला लागतो. तो जत्रेच्या गर्दीत लपण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात ॲडव्होकेट डेव्हिड तिथे पोहोचतो आणि त्याला चांगलाच मारतो. यानंतर ऑफिसर कनकराज आणि डेव्हिड मिळून त्याला पकडतात. जानकीच्या या केसची बातमी संपूर्ण शहरभर पसरते. लोक त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू लागतात. कोर्टात सिद्ध होतं की त्या मुलानेच गैरकृत्य केलं आहे आणि कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावते. पण या घटनेमुळे जानकी गर्भवती झाली होती. ती या बाळाचा गर्भपात करून त्याला मारू इच्छित नव्हती, पण तिला त्याचं संगोपन देखील करायचं नव्हतं, कारण हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध घडलं होतं. या विषयावर कोर्टात जजमध्ये बराच विचारविनिमय होतो आणि शेवटी जज निर्णय देतात की बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची संपूर्ण काळजी आणि खर्च सरकार उचलेल, ज्यानंतर जानकी आपलं आयुष्य नव्याने सुरू करू शकेल. अशा प्रकारे वकील डेव्हिड आणि निवेदिता मिळून जानकीला न्याय मिळवून देतात आणि हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती जानकीच्या संघर्षाची आणि न्याय मिळवण्याची प्रेरणादायी कहाणी. कधीकधी सत्य उघड होण्यासाठी धैर्य, चिकाटी आणि योग्य लोकांची साथ लागते आणि या कथेत ते सगळं दिसतं. तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.